महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी शहरात 72व्या राष्ट्रीय फिटनेस आणि शरीर सौष्ठव स्पर्धा 2026चा दिमागदार शुभारंभ झाला। राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते या स्पर्धेचे भव्य उद्घाटन करण्यात आले। यावेळी आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठवपटू सुहास खामकर यांची प्रमुख उपस्थिती होती। दरवर्षी या स्पर्धेचे अधिक दिमागदार पद्धतीने आयोजन करू असे नामदार उदय सामंत यांनी यावेळी सांगितले। 2002 ला फेब्रुवारी किंवा मार्चच्या दरम्यान, बरोबर ना, फेब्रुवारीमध्ये याच खातूनाट्य मंदिरमध्ये ही स्पर्धा झाली। काळ किती बदलतो बघा। 2002 ला मी कोणच नव्हतो, तरी देखील तुमच्या स्पर्धेला आलो होतो आणि स्पर्धेला आल्यानंतर मी जोशी साहेबांवर नाराज पण झालो होतो। पण राजकीय स्थितीनंतर बघा 22 वर्षानंतर त्यावेळी असलेला युवकचा कार्यकर्ता आज महाराष्ट्र राज्याचा उद्योगमंत्री आहे, ही किमया रत्नागिरीकरांची आहे। आणि म्हणून ज्यावेळी मला वीरेंद्र मंजू जोशी सर सगळे भेटले आणि ही राष्ट्रीय स्पर्धा करायची का असं त्यांना मला प्रश्न विचारला, मी त्यांना 2च अटी घातल्या। एक अट तर त्यांनी सांगितली आणि दुसरी अट माझी अशी होती की या सालच्या 1 मे नंतर पुढचा 1 मे ज्यावेळी येईल ते भारतातल्या स्पर्धकांनी तुम्हाला सांगितलं पाहिजे की आम्ही तुमच्या स्पर्धेला 1 मेला उपस्थित राहणार आहोत। त्याच्यामुळे आता ही स्पर्धा दरवर्षी 1 मेला या रत्नागिरीमध्ये घेतली जाईल, हा देखील विश्वास जोशी सर मी आपल्याला देतो। या राष्ट्रीय स्पर्धेसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून शेकडो नामांकित शरीर सौष्ठवपटू रत्नागिरीत दाखल झाले आहेत। स्पर्धेच्या पहिल्या दिवशी खेळाडूंच्या पिळदार शरीरयष्टीने आणि आकर्षक पोजेसनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले। प्रेक्षकांनी टाळ्या आणि शिट्ट्यांच्या गजरात खेळाडूंना उत्स्फूर्त दाद दिली, ज्यामुळे संपूर्ण रत्नागिरी शहर क्रीडामय झाले आहे। महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर आयोजित या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमुळे रत्नागिरीच्या पर्यटनालाही चालना मिळेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला। अतिशय आनंदाचा दिवस आहे। आज जवळजवळ 22 वर्षानंतर रत्नागिरीमध्ये राष्ट्रीय स्पर्धा होते। या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगड, मध्य प्रदेश अशा अनेक राज्यांमधून स्पर्धक आलेले आहेत। 2-3 राज्यामधून आसाममध्ये इलेक्शन होतं, त्यामुळे स्पर्धक आलेले नाही। मणिपूरमध्ये हिंसाचार झाला, त्यामुळे तिथले स्पर्धक येऊ शकले नाही। पण अतिशय चांगल्या स्पर्धकांची संख्या आहे आणि जवळजवळ 170 ते 180च्या वर स्पर्धक आज या राष्ट्रीय स्पर्धेसाठी आलेले आहेत आणि एकूण 8 स्पर्धा यामध्ये होणार आहेत। त्यामध्ये भारत किशोर, भारत उदय, भारत कुमार, नंतर भारत केशरी, त्यानंतर भारत क्लासिक, भारत फिजिक्स, भारत मेन्स जिन अशा मॉडेल, अशा विविध स्पर्धा या 8 स्पर्धा या स्पर्धेमध्ये होणार आहेत आणि अतिशय उत्साह या सर्व स्पर्धकांमध्ये आणि सर्व क्रीडा रसिकांमध्ये आहे। उदय सामंत प्रतिष्ठान प्रायोजित आणि रत्नागिरी जिल्हा शरीर सौष्ठव संघटना आयोजित अशी ही 72वी राष्ट्रीय शरीर सौष्ठव संघटनेतर्फे ही स्पर्धा होते आणि ही स्पर्धा नामदार उदयजी सामंत साहेब, मंत्री मराठी भाषा व उद्योग मंत्री आणि रत्नागिरी पालकमंत्री यांच्या पुढाकाराने होते। त्यांचं सर्व पाठबळ आमच्या पाठीशी आहे, त्यामुळे ही स्पर्धा होत आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।